नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचे फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहे आणि नेमके यामध्ये ज्या काही दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप योजना आहे, शेळी मेंढी गट वाटप योजना, कुक्कुट पिलांचे वाटप योजना, तर यासारख्या विविध योजना यामध्ये देण्यात आलेल्या आहे। तर यासाठी नेमका फॉर्म कुठे भरायचा, केव्हा भरायचा, शेवटची तारीख काय आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या वेबसाईटवर हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल, गरीब, होतकरू, महिला, त्याचबरोबर बेरोजगार युवक युवती यांच्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आलेल्या आहे आणि यामध्ये फॉर्म भरल्यानंतर जर आपला फॉर्म मंजूर झाला तर निश्चितच आपल्याला मोफत या सगळ्या योजनांचा लाभ मिळणार आहे। तर नेमकी बातमी काय आहे तर ते बघूया। बातमी नुकतीच आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया। पुणे पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालन शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार युवक युवती व महिलांनी 1 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे। तर बघा मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या ज्या काही विविध योजना आहेत तर त्या योजनांसाठी जर आपण शेतकरी असाल, पशुपालक असाल, सुशिक्षित, बेरोजगार युवक युवती असाल किंवा महिला असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे, खुशखबर आहे, आनंदाची आहे। कारण आता 1 जून 2025 पर्यंत हे लक्षात घ्या, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येईल। तर आता नेमका फॉर्म आपल्याला कुठे भरायचा आहे तर ते बघूया पुढे। तर बघा मित्रांनो, अर्ज फक्त हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्या। त्यामुळे जे काही फॉर्म भरायचा आहे तर तो आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे। नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढींचे गट वाटप करणे, 1000 मासल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीचं अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप, त्याचबरोबर 25 ते 3 तलंगा गट वाटप यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबवली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, 2025-26 म्हणजे याच वर्षामध्ये अशा प्रकारची योजना राबवली जाणार आहे, ज्यामध्ये गाई म्हशीचे वाटप केले जाणार आहे, त्याचबरोबर शेळी मेंढ्यांचे वाटप असेल, त्यानंतर 1000 मासल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी शेड उभारणीसाठीचे पैसे मिळणार आहे, त्याचबरोबर 100 कुक्कुट पिलांचे वाटप, त्याचबरोबर तलंगा गट वाटप। तर या सगळ्या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे आणि जे लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतील आणि ज्याचा फॉर्म मंजूर होईल अशा सर्व लाभार्थ्यांना 2025-26 म्हणजे याच वर्षामध्ये हे सगळ्या योजनांचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, आता नेमका फॉर्म कुठे भरायचा आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे तर ते बघूया आपण। तर बघा, या ठिकाणी इच्छुकांनी https://as.mahabms.com बघा ही वेबसाईट देण्यात आलेली आहे। तर या संकेतस्थळावर मोबाईल ऍप द्वारे अर्ज करावा। बघा या ठिकाणी त्यांचं मोबाईल ऍप सुद्धा देण्यात आलेलं आहे, mahabms हे ऍप आहे आणि या ऍप वर मोबाईल द्वारे सुद्धा आपल्याला अर्ज करता येईल। अर्ज करताना दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन किंवा शेळी पालन यापैकी स्वतंत्रपणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। हे ऍप आपण डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही विविध ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यानुसार जर आपण कुक्कुट पालनासाठी अप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी कुक्कुट पालनचं ऑप्शन आहे, शेळी पालनचं ऑप्शन आहे किंवा स्वतंत्र यासारखे ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर त्याला आपल्याला क्लिक करून तो फॉर्म भरायचा आहे। अर्ज भरताना नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीबाबतचे संदेश पाठवले जाणार असल्याचे अर्जदारांनी कोणत्याही परिस्थितीत मोबाईल क्रमांक बदलू नये। बघा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे
की अर्ज भरत असताना जो काही मोबाईल नंबर आपण नोंदणी त्या ठिकाणी करणार आहे, तर त्याच मोबाईल नंबरवर या योजनांचं अपडेट पाठवल्या जाणार आहे। त्यामुळे एकदा जर आपण हा मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंद केली तर आपण तो मोबाईल नंबर बदलू शकणार नाही, आणि जर आपण मोबाईल नंबर जर बदलला तर आपल्याला या योजनेचे अपडेट मिळू शकणार नाही। तर याची दक्षता घेणे गरजेचे आहे। योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपवर देण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, नेमका अर्ज कसा भरायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर याची संपूर्ण माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हे जे काही ॲप्स आहे तर त्या ॲप्सवर सुद्धा ही माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून पशुपालनामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा। अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार यांनी केले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा की ऑनलाईन प्रणालीमध्ये फॉर्म भरत असताना जो काही आपण मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंद करणार आहे तर तो मोबाईल नंबर आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागणार आहे, कारण इथून पुढचे सगळे जे काही अपडेट आहे तर ते याच मोबाईल नंबरवर येणार आहे आणि योजनांची माहिती सुद्धा त्याच मोबाईल नंबरवर येणार आहे। त्यामुळे आपल्याला हा मोबाईल क्रमांक बदलता येणार नाही, अशा प्रकारचे आवाहन किंवा माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार यांनी दिली आहे। दरम्यान अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उप आयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असंही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 हेल्पलाईन सुद्धा देण्यात आलेले आहे। एक म्हणजे 1962 ही एक आहे आणि दुसरी म्हणजे 1800-233-0418 या 2 हेल्पलाईन आहे। तर याच्यावर सुद्धा आपण डायरेक्ट ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकतो आणि या योजनांसंदर्भातील माहिती मिळवू शकतो। त्याचबरोबर आपल्याला फॉर्म भरताना जर अडचणी येत असेल तर त्या अडचणी सुद्धा आपल्याला लगेच या ठिकाणी त्या संदर्भातील उत्तरे आपल्याला मिळू शकणार आहे या फोन नंबरवर। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला तालुका स्तरावर पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समितीमध्ये ही माहिती मिळणार आहे। त्यानंतर जिल्हा पशुधन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा। तर या ठिकाणी तालुका स्तरावर सुद्धा आपल्याला पंचायत समितीमध्ये या योजनांची माहिती मिळू शकते। त्याचबरोबर आपल्या जवळचे जे काही पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे तर तिथे सुद्धा आपल्याला या योजनांसंदर्भात माहिती मिळणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला एकच करायचं आहे, जर आपण या योजनांसाठी फॉर्म भरू इच्छित असाल तर शेवटची जी काही तारीख आहे, बघा लक्षात घ्या, शेवटची तारीख तर ही 1 जून देण्यात आलेली आहे। 1 जून पर्यंत आपल्याला या विविध योजनांसाठी अर्ज करता येईल आणि यासाठी आपण आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने सुद्धा हा अर्ज भरू शकता। त्याचबरोबर कॉम्प्युटरवर त्यांनी जी काही अगोदर जी काही वेबसाईट सांगितलेली आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करता येईल आणि त्या ठिकाणी तो व्यवस्थित अर्ज भरून टाका। त्यानंतर त्या ठिकाणी जी काही डॉक्युमेंट्स लागत आहेत तर त्या डॉक्युमेंटची सूची पण देण्यात आलेली आहे। तर ते सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। अपलोड केल्यानंतर त्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला निश्चितच या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो लाभ या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी जे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि गरजू होतकरू युवक युवती, महिला, त्याचबरोबर पशुपालक आणि शेतकरी बांधवांनो, आपण या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि या संदर्भातील जी काही महत्त्वाची अपडेट येणार आहे तर त्याची वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे।
त्यामुळे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्याला या योजनेसंदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते वेळोवेळी येत जातील. धन्यवाद मित्रांनो.